नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन झटपट रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चपाती सँडविच। मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा संध्याकाळी चहासोबत सुद्धा तुम्ही हे चपातीचे सँडविच बनवू शकतात। आवाज ऐकू शकतात किती क्रिस्पी कुरकुरीत झालेत पहा, आणि बनवायला तर खूप सोपे आहेत। 5 मिनिटात भाज्या कापून तुम्ही हे असे झटपट सँडविच बनवू शकतात। टिफिनला तर एकदम सोपी रेसिपी आहे। सकाळी उठायला उशीर झाला असेल आणि चपाती शिल्लक असेल तर तुम्ही असे क्रिस्पी कुरकुरीत सँडविच मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात। आणि शिल्लक राहिलेली चपाती कोणाला खायची म्हटलं तर लगेच सगळेजण नाक मुरडतात, हो की नाही? तर असा चटपटीत स्नॅक्स बनवला तर सगळेजण आवडीने खातील। तर चला वेळ न घालवता आपण बनवूया चपातीपासून झटपट यम्मी सँडविच। कसं बनवायचं ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात अगोदर आपल्याला चपाती लागणार आहेत। सकाळी बनवून ठेवलेल्या असू दे, तुम्ही हे चहासोबत खाण्यासाठी बनवू शकतात किंवा रात्रीचे असतील तर सकाळी नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवू शकतात। तरी ते मी 2 चपाती घेतलेत, कांदा घेतलाय मोठा एक बारीक चिरून, एक शिमला मिरची घेतली आणि एक टोमॅटो, हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 2 चपाती घेतलेत, हे पहा। तर तुम्हाला जशा आकारामध्ये बनवायचे तसं सुद्धा तुम्ही बनवू शकतात। एकदम गोल वाटीने सुद्धा चपातीचा आकार काढून तुम्ही तसं सुद्धा बनवू शकतात। आता आपल्याला सगळ्यात अगोदर इथे एक सॉस तयार करून घ्यायचे। तर मी 2 चमचे शेजवानी चटणी घेतली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेयोनीज टाकले। आता हे दोन्ही आपल्याला फेटून घ्यायचे आणि चपातीला लावायचे। तुमच्याकडे जो कोणता सॉस असेल तो तुम्ही वापरू शकतात। पिझ्झा सॉस असेल तो वापरा, मेयोनीज वापरा किंवा फक्त शेजवान चटणी वापरली तरीसुद्धा चालेल। आता आपण सगळ्यात अगोदर एक चपाती घेऊया। तुम्ही असे ट्रायंगलमध्ये कट करून घेऊ शकतात किंवा अर्ध्या अर्ध्या चपातीचे बनवू शकतात किंवा असं त्रिकोणी टाईपमध्ये कट करून बनवू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने गोल चपातीचा आकार छोटा छोटा करून तसे सुद्धा तुम्ही हे सँडविच बनवू शकतात। तर इथे मी ट्रायंगल शेपमध्ये चपातीचे 4 भाग करून घेतलेत आणि आपल्याला सँडविच टाईप याला फोल्ड करता येईल म्हणजे। तर हे पहा, मी चाकूने असं कट करून घेतले। तर एका चपातीचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने एक चपातीचा अगोदर आपण बनवून घेऊया, नंतर दुसऱ्या चपातीचं बनवूया। तर चला, मी इथे चपाती कट करून घेतली। आता आपण या चपातीच्या ट्रायंगलला एक एक करून सॉस लावून घेऊया। तर एक साईडला आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे जो आपण बनवून घेतला आहे तो, आणि याच्यावरती आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। सगळ्यात अगोदर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया। तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही शेजवान चटणी किंवा कोणता जो सॉस लावणार आहे चपातीला तो लावायचे। त्यानंतर कांदा टाकून झाला की टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, शिमला मिरची टाकून घ्यायची आणि याच्यावर आता आपण चिली फ्लेक्स थोडंसं टाकून घेऊया आणि ओरिगॅनो टाकून घेऊया। तर इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा छोटा ओरिगॅनो घेतले। तुम्हाला किती स्पायसी बनवायचे त्यानुसार तुम्ही मसाले वापरू शकतात। आता आपण याच्यावरती चीज टाकून घेऊया। तर इथे मी चीजचे स्लाइस वापरलेत, तुम्ही कोणताही इथे चीज वापरू शकतात। आता याला फोल्ड करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे। तर पहिलं आपलं इथे चपातीचं सँडविच बनवून झाले। सेम अशाच पद्धतीने दुसरं बनवून घेऊया। सगळ्यात अगोदर सॉस लावून घेऊ आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा त्याच्यावरती ठेवूया। कांदा टाकला की आपण याच्यामध्ये लगेच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, शिमला मिरची टाकूया। आणखीन तुम्हाला मस्त टेस्टी यम्मी बनवायचं असेल तर याच्यामध्ये बॉईल केलेले मक्याचे दाणे टाकू शकतात। त्यानंतर आपण चिली फ्लेक्स, ओरिगॅनो टाकलं आणि चीज टाकून घेतले। चीजचे क्यूब जरी तुम्ही किसून टाकले तरीसुद्धा चालेल। आता आपण हे फोल्ड करून घेऊया। तर हे पहा, अशा पद्धतीने 2 आपण इथे चपातीचे सँडविच बनवून घेतलेत। आता आपल्याला तवा गरम करून घ्यायचे आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचे। तुम्ही तेल, तूप, बटर जे तुम्हाला आवडतं त्यामध्ये तुम्ही एक क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तर इथे मी तेल वापरलेले। आता हे आपण सँडविच एक एक करून तव्यामध्ये ठेवून घेऊया। तर मी ते 2 बनवून घेतलेत। आता दोन्हीही मी तव्यामध्ये ठेवून घेतलेत। आता कमी गॅसवरती आपल्याला छान हे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तर साईडने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि थोड्या वेळासाठी एक साईड चांगली खरपूस होईपर्यंत भाजली की दुसऱ्या साईडने सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। जेवढे छान क्रिस्पी कुरकुरीत खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार तेवढेच हे एकदम क्रिस्पी बनणार आहेत। तर आता पलटी करून घेतले पहा। आता दुसरी साईडसुद्धा आपण छान अशीच खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेऊया।
अधूनमधून थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे ते छान खरपूस असे भाजले जातात. तर तुम्हाला दिसत असेल किती भारी खरपूस भाजलेत आणि रंगसुद्धा अप्रतिम आला आहे. आणि आपण कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, त्यात चीज टाकले तर ते एकदम कॉम्बिनेशन भारी दिसते आणि चवीला तर भन्नाट हे सँडविच लागतात. शिल्लक चपात्या राहिल्या ना तर मुलांना असं करून द्या. बघा पुरणारसुद्धा नाही, एवढं आवडीने हे सँडविच खातील. आणि असंच चपाती भाजी किंवा चपातीसोबत काही खा म्हटलं तर अजिबात चपाती नको म्हणतील खायला, खाणार नाहीत तशी. पण असं काहीतरी चटपटीत यम्मी बनवून दिलं तर त्यांना खूप जास्त आवडेल. तर दोन्ही साईडने अलटीपलटी करून छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतले आणि तुम्हाला तर आवाज याचा ऐकवलेलंच आहे. तर हे पहा, असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत. तर मस्त तापले ते दोन्ही सँडविच बनवून तयार झालेत. प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि दिसायलाच एवढं भारी दिसतंय ना, वाव, एकदम क्रिस्पी यम्मी दिसते. खायला किती चविष्ट बनलं असेल ना. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही, एकदम 10 मिनटात हे चपातीचे सँडविच बनवून तयार होतात. तर आपले 2 बनवून झालेत. राहिलेलेसुद्धा 2 सँडविच मी सेम अशाच पद्धतीने स्टफिंग करून घेतले आणि आता ते सुद्धा आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तुम्ही एकदम 4सुद्धा बनवू शकतात. तव्यामध्ये जेवढे बसतील तेवढे सँडविच एकदम फ्राय करून घेऊ शकतात. साईडने थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे ते आणखीन चांगले खरपूस होतात आणि रंग खूप छान येतो. तर दुसरेसुद्धा सेम अलटीपलटी करून आपण असेच फ्राय करून घेऊया. आणि चीज मेल्ट झालं की एकदम भारी हे चपातीचे चीज सँडविच खायला भारी लागतात. तर पाहू शकतात किती भारी याला रंग आला आहे. तर दुसरेसुद्धा आपण 2 फ्राय करायला ठेवले, ते सुद्धा छान फ्राय करून झाले. प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा, दिसतात ना एकदम भारी. तर तुम्हीसुद्धा गरमागरम असे चपातीचे सँडविच बनवून खाऊ शकतात. तर कशी वाटली तुम्हाला चपातीची सँडविचची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील. आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.